जेव्हा देव घरात राहतात तेव्हा दिसतात हे 50 संकेत. ते शुभ संकेत सविस्तरमध्ये आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, हातातून दुधाचा ग्लास अपघाताने पडतो. ही श्रीलक्ष्मी येण्याची पूर्वचिन्ह असते. घरात देवाची उपस्थिती असल्याने अपघात टळतात. नंबर 2, लहान मुलं एकटं हसतं किंवा मग बोट दाखवतं, ते देवदूत किंवा देवाच्या ऊर्जेला नेहमीच प्रतिसाद देत असतं. नंबर 3, देवघरातून विशेष सुगंध येतो. कोणताही अत्तर न वापरता जर मंद सुवास आला तर तो देवस्पंदनाचा चिन्ह असतो. नंबर 4, चिमणी, पोपट किंवा मग कबूतर घरात येतात. हे निसर्गाचे दूत आहेत. जिथे देव असतो तिथे ते येतात. ही एक शुभ ऊर्जा आहे. नंबर 5, देवघरातील घंटा आपोआप हलते वा वाजते. हे सूचित करतं की त्या क्षणी देवतेची कृपा तिथे कार्यरत आहे. नंबर 6, दिवा अनेक वेळा न विझता जळतो. ही सकारात्मक शक्ती जागृत असल्याचं फार मोठं लक्षण आहे. नंबर 7, तुळशीचे पान रोज ताजं असते. ही घरात सात्विक ऊर्जा असल्याचाही खूप मोठा संकेत आहे. नंबर 8, अचानक घरात फुलं उमलतात आणि न वाळणारी फुलं म्हणजे हे दैवी शक्तीचं लक्षण असते, दैवी कृपेचं लक्षण असते. नंबर 9, ध्यान करताना तुमचं शरीर थरथरते का? मग हे देवाच्या उपस्थितीची शारीरिक अनुभूती आहे जी तुम्हाला येत असते. नंबर 10, घरात तुम्हाला प्रचंड शांतता जाणवते का? तर ही शांती देवाचं प्रमुख स्वरूप आहे. नंबर 11, विनाकारण पावसाचे थेंब पडल्यासारखे वाटत असतील किंवा थेंब पडत असतील तर हे देवकृपेमुळे निसर्गही तुम्हाला प्रतिसाद देत असतो. नंबर 12, साखर, मीठ चुकून सांडणे हे यश, धनलाभ किंवा पाहुण्यांच्या आगमनाचं लक्षण राहतं. नंबर 13, पौर्णिमेच्या रात्री विशेष शांती वाटते. तर पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या पूर्तीची दिवशी देवाच्या कृपेचीही जाणीव असते. नंबर 14, फुलं देवावर वाहताना आपोआप गळून पडतात. हे देवपूजेमध्ये देव प्रसन्न झाला असल्याचं लक्षण आहे. नंबर 15, गोड वास जाणवतो का तुम्हाला नेहमी जिथे कोणताही सेंट नाही? ही एक दैवी उपस्थिती सूचित करते. नंबर 16, नामस्मरण करताना आपोआप डोळ्यात अश्रू येतात का तुमच्या? तर हे अंतकरणातून होणाऱ्या भक्तीचा प्रतिसाद असते. नंबर 17, घरात एकटे असतानाही तुम्हाला जर कोणी जवळ असल्यासारखं वाटत असेल तर ही सूक्ष्म देवाची ऊर्जा असते. नंबर 18, स्वप्नात देव, मंदिर, संत हे नेहमीच दिसणं ही घरात दैवी शक्ती कार्यरत असल्याचं चिन्ह असते. नंबर 19, तुमच्या घरात अनपेक्षित वाऱ्याचा गारवा जाणवतो का तुम्हाला? असं होत असेल तर ही स्पंदनं देवामुळेच निर्माण होत असतात. नंबर 20, गोमाता अचानक समोरून जाणे किंवा मग तुमच्या घराजवळ थांबणे हे अत्यंत पुण्याचं लक्षण असतं. नंबर 21, दिव्याची ज्योत म्हणजे वात ही स्थिर राहते, वाऱ्यातही हलत नाही, हलक्याशा वाऱ्यात. ध्यानासाठी आदर्श स्थिती आणि देवाची कृपा. नंबर 22, भूतबाधा, करणी याचे परिणाम घरात फार जर होत नसतील ना तर याचं कारण आहे देवता रक्षण करत आहे तुमचं. नंबर 23, घरात झाडं विशेष सुंदर वाढतात, सुंदर दिसतात, तर हे वातावरण सात्विक असल्याचा संकेत देते. नंबर 24, पाण्याचा थेंब आपोआप देवघरात पडणं ही फार पवित्रतेची निशाणी आहे. नंबर 25, एकट्याला मंत्र ऐकू आल्याचा भास होणं असं बरेचदा होते, तेव्हा देव स्वतः स्मरण करून देतो की मी उपस्थित आहे तिथे. नंबर 26, भजन ऐकताच जर बाळ असेल तुमच्या घरात तर बाळ आनंदानं हसतो, ही शुद्ध स्पंदनाचा प्रभाव राहतो. नंबर 27, भक्तिपूर्ण गीते किंवा मग मंत्र सतत तुमच्या कानावर पडत असतील तर घरात देवप्रभाव असतो. नंबर 28, श्रीमद भगवद्गीता उघडल्यावर जो पाहिजे तो योग्य श्लोक समोर येतो, ही देवाची इच्छा समजते. नंबर 29, पावलांचे ठसे देवघरात दिसल्यासारखे जर तुम्हाला वाटत असतील तर देव चालत आलाय असा
संकेत असतो. नंबर 30, तुमच्या घरात कमी खर्चात तुमचे कामं पूर्ण पार पडत असतील तर हे दैवी व्यवस्थापन असतं. नंबर 31, शंख आपल्या आपोआप हलतो किंवा मग वाजतो. हे अत्यंत शुभ संकेत आहे देव घरात असल्याचं. नंबर 32, सणाआधीच गोड बातमी मिळते, म्हणजे सणाला गोडधोड करायच्या आधीच तुम्हाला गोड बातमी जर मिळत असेल तर हे खूप मोठे दैवी संकेत असतात. नंबर 33, जर तुम्हाला आजार झाला असेल तर औषध कमी लागूनच आजार बरा होत असेल तर हे देवाचे आशीर्वाद राहतात. नंबर 34, तुमच्या घरातील वाद आपोआप मिटत असतील तर हे देव प्रभावामुळे तुमचं प्रेम टिकून राहते. नंबर 35, फुलं हवेतून देवाच्या मूर्तीजवळ जर पडत असतील तर ही अत्यंत दैवी घटना आहे, अत्यंत चमत्कारिक घटना आहे. नंबर 36, सकाळी देवघरावर सूर्यकिरण पडत असतील तर हे प्रकाश म्हणजेच देवाचं स्वरूप, हे सुद्धा खूप छान लक्षण आहे. नंबर 37, घर आपोआप स्वच्छ ठेवावंसं वाटत जर असेल तुम्हाला एकदम अचानक तर हे अंतःकरणाची तुमच्या निर्मळता दर्शवतो. नंबर 38, पाहुणे आले की त्यांना देवघराकडे जाण्याची ओढ जर वाटत असेल तर हे देवस्थानाचं खूप मोठं लक्षण आहे. नंबर 39, पांढऱ्या पक्षाचं दर्शन जर तुम्हाला होत असेल तर कोणताही पांढरा पक्षी तर हे शांती आणि शुभतेचं चिन्ह राहतं. नंबर 40, वात लावताच दिवा लगेचच जर तुमचा पेटत असेल तर हे खूप मोठा संकेत आहे, देव स्वतः तुम्हाला प्रतिसाद देतो. नंबर 41, प्रत्येक सोमवारी गुरुवारी तुमचं चित्त जर स्थिर होत असेल तर ही देवाच्या उपस्थितीची खूप मोठी जाण आहे. नंबर 42, काही त्रासांना उपाय न करताही बरं वाटतं. जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर आपोआप जर बरं वाटत असेल तर देव आपोआप तुमची रक्षा करत असतात. नंबर 43, शेजारी घरात आलेले पाहुणे यांना घरात शांती आहे यांनी जर असं म्हणत असतील तर हे बाहेरच्यांनाही जाणवतं. नंबर 44, देवघरात बसल्यावर काळ थांबतो, हे वेडेच्या पलीकडे जाणं ही एक भक्ती आहे. नंबर 45, प्रत्येक जण तुमच्या देवघरासमोर येताच किंवा देवघरात येताच जर नमस्कार करतो तर ही तेथील ऊर्जा जाणवते देवाची. नंबर 46, गोड यशस्वी बातम्या तुम्हाला जर वारंवार येत असतील तर हा देवकृपेचा देवाच्या आशीर्वादाचा परिणाम राहतो. नंबर 47, तुमच्या घरात वाऱ्याचा झुडूकही भक्तिपूर्ण वाटतो का तुम्हाला तर हा सूक्ष्म ऊर्जेचा प्रवाह आहे, हे सुद्धा खूप मोठा संकेत आहे. नंबर 48, ध्यानात देवाचं रूप तुम्हाला सहज दिसतंय का तर ही एक उंच भक्तीची अवस्था आहे. नंबर 49, अंधारात सुद्धा देवघर जर तुमचं चमकत असेल, झळकत असेल तर ही पवित्रता झळकत असते देवाची. नंबर 50, मनात तुमच्या एखादा प्रश्न आला की त्याचं जर उत्तर तुम्हाला लगेचच मिळत असेल तर समजून घ्या की हेच ईश्वरी मार्गदर्शन आहे. नंबर 51, घराच्या गॅलरीत किंवा खिडकीजवळ रोज एकच पक्षी बसत असेल हे त्या जागेवर सात्विक ऊर्जा केंद्रित असल्याचं लक्षण असतं. देवाच्या उपस्थितीमुळे निसर्गही तिथे आकर्षित होतो. नंबर 52, झोपताना शांत स्वप्न येतात आणि देवाचं दर्शन होतं. अशा स्वप्नांमधून देव आपल्याला मार्गदर्शन करत असतो. हे घरातल्या शुद्ध वातावरणामुळेच शक्य होत असतं. नंबर 53, हवन किंवा मग अगरबत्तीचा धूर देवमूर्तीच्या दिशेने आपोआप जातो. ही अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी चिन्ह आहेत की तिथे देवाचा प्रभाव आहे. नंबर 54, धार्मिक ग्रंथ वाचताना अडथळा न येता सहज एकाग्रता टिकते. ही अंतःकरणाची निर्मळता आणि देवाचा आशीर्वाद असल्याचं एक फार मोठं लक्षण आहे जे जर तुम्हाला दिसत असेल तर. नंबर 55, घरात जेवणाचा पहिला घास देवासाठी आपोआप द्यावासा वाटतो. ही देवाजवळ आपुलकीची भावना असते. जिथे देव राहतात तिथे स्वतःहूनच आपल्या भावना जागृत होत असतात. आता नंबर 56, कोणतंही मंत्र किंवा मग स्तोत्र हे जर तुम्हाला सहज आठवत असेल तर ही सूक्ष्म देवाची प्रेरणा असते जी सतत भक्तिमय वातावरणामुळे स्मरणशक्ती तीव्र करते. नंबर 57, भोजनात नेहमी समाधान वाटतं. काही कमी
असल्याचा भास होत नाही. जिथे देव आहेत तिथे अन्नदाता सुखी भव हे सूत्र प्रत्यक्ष अनुभवास येतं. नंबर 58, घरात आरशात कधी कधी मंद प्रकाश चमकताना दिसतो. ही एक देवाची सौम्य उपस्थिती जी कधी कधी अशा प्रकाशामधून प्रगट होऊन दिसते आपल्याला. नंबर 59, अचानक देवाचं नाव घेण्याची इच्छा होत असेल तर ही आतून होणारी प्रेरणा दर्शवते की देव तुमच्याशी सतत संवादात आहेत. नंबर 60, घरात एखादं प्राणीबाळ येतं आणि तिथंच थांबतं. प्राणी ही देवाची कृपा जाणवतात. जिथे देव असतो ना तिथे त्यांनाही शांती मिळते. व्हिडिओ मनापासून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.